आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. राष्ट्रवादी सर्वसामान्यांची, राष्ट्रवादी शेतकऱ्यांची, राष्ट्रवादी शेतमजुरांची, राष्ट्रवादी कामगारांची, राष्ट्रवादी कष्टकऱ्यांची, तुम्हा आम्हा सर्वांची. महाराष्ट्राचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चला पुन्हा एकदा विकासाचा वसा घेऊया. दादांच्या स्वप्नातला नवा महाराष्ट्र घडवूया. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026. गट उपळाई ठोंगे, चिन्ह घड्याळ. राष्ट्रवादी आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार मधुकर आप्पा विठ्ठल वैद्य आणि कावेरीताई अर्जुन धस व संगीताताई शांतिलिंग गिराम यांचं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ. घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. नकोत नुसत्या विकासाच्या खोट्या गप्पा. म्हणूनच जिल्हा परिषद सभागृहात पाठवायचे मधुकर आप्पा. ही वाट उपळाई गटाच्या सेवेची, ही वाट ग्रामीण जनतेच्या भल्याची, ही वाटचाल मधुकर आप्पांची. एकच ध्यास उपळाई जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास. हा महाराष्ट्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा, वसंतदादा पाटलांचा, राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार, स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांनी घडवलेला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आत्मा. अशा या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी उपळाई जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार मधुकर आप्पा वैद्य उभे आहेत. मधुकर आप्पा म्हणजे उपळाई ठोंगे गावाचा सर्वांगीण विकास, काया पालट घडवणारे कर्तबगार सरपंच, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व, गावातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व, आपला माणूस आणि तालुक्याचे भाग्यविधाते, माजी मंत्री व आमदार दिलीप सोपल यांच्या लोकसेवेच्या भूमिकेत एकरूप झालेले निष्ठावंत सहकारी, तरुणांचे आशास्थान, गावाच्या जिव्हाळ्याचे स्थान म्हणजे मधुकर आप्पा. गावात आणि पंचक्रोशीत शांत, सुसंस्कृत, विनम्र आणि समाजसेवेची निस्वार्थी आवड असणारे ग्रामीण भागातील नेते म्हणून आप्पा सर्वांना परिचित आहेत. वेगवेगळ्या संस्था संघटनांनी विविध पुरस्कार देऊन गौरवलेल्या मधुकर आप्पांनी आपल्याला मिळालेले सरपंच पद हे जबाबदारीचे पद मानले. गावाची सेवा करण्याचा योग आपल्याला आलाय असे मानून काम केले. गावाच्या रस्ते, पाणी, सार्वजनिक स्वच्छता अशी मूलभूत कामं केली. कधीच पदाचा अहंकार मनामध्ये न आणता कायम हसतमुखाने, आपुलकीने जनतेच्या दारात जाऊन सेवा करणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणून आप्पांकडे पाहिलं जातं. आप्पांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची यादी मोठी आहे. या कामातूनच आप्पांनी स्वतःचे स्थान गावाच्या मनात निर्माण केले. अजितदादांच्या स्वप्नातला ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी कसा असतो याचा आदर्श प्रतीक म्हणजे मधुकर आप्पा आहे. तहान भुकेची पर्वा न करता, वेळेचे भान न ठेवता कायम जनतेसाठी अविश्रांत मेहनत घेणारे सरपंच म्हणून आप्पांकडे पाहिलं जातं. ग्रामीण जनतेच्या दरबारात आप्पा म्हणजे आपल्या हक्काचा माणूस अशी ओळख आहे. उपळाईच्या ग्राम सचिवालयाच्या रूपाने आप्पांच्या कामाचा ठसा उमटलाय. आप्पांनी विठ्ठल बिरुदेव मंदिर, महादेव मंदिर लोकरे वस्ती, मारुती मंदिर बोटे वस्ती, जानू जोखेबाई मंदिर रगडे वस्ती, मारुती मंदिर विश्वास नगर अशी मंदिरं उभारली. पिरशादुल्ला मंदिर कंपाऊंड, विलास पांगरे ते तात्या वाघ घरापर्यंतचा रस्ता, महादेव मंदिर धनगर गल्ली, बिरोबा मंदिराजवळ स्मशानभूमी सुशोभीकरण केलेलं आहे. मेन चौक ते जैन मंदिरापर्यंतचा रस्ता, मारुती मंदिर बाराव गल्ली, जिल्हा परिषद प्रशाला नंबर 2 फरशी बसवण्याचं काम, अंगणवाडीचं नूतनीकरण, नवीन पाणी पुरवठा बाराव वस्ती दुरुस्तीकरण, हरिजन स्मशानभूमी, विष्णू ठोंगे घर ते विलासगिरी घर रस्ता, तानाजी सातपुते यांच्या घरासमोरील रस्ता आणि गटार अशी असंख्य विकास कामं केलेली आहेत. गावकऱ्यांच्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेत आप्पांनी गावातला कचरा उचलण्यासाठी पहिली घंटा गाडी आणली. तसेच
रगडे वस्ती रस्ता, आरोग्य उपकेंद्र, पोस्ट चौक ते बापू गवळी रस्ते इत्यादी रस्त्यांची कामं केली. त्याचबरोबर स्वच्छ शुद्ध निर्जंतुक पाणी गावकऱ्यांना मिळावं यासाठी 4000 लिटरचा आरो प्लांट बसवून घेतला. गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत बांधल्यामुळे गावातील जनावरांची आरोग्याची जपणूक झाली आहे. त्यामुळे मधुकरप्पा म्हणजे आपल्या हक्काचा आणि आपल्या कामाचा माणूस असे गावकरी मानतात. शरद पवारांची राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शिंदे सेना अशा सर्व पक्षांच्या महाआघाडीने मधुकरप्पांच्या नेतृत्वावर एकमुखाने, एक मताने, एक दिलाने विश्वास ठेवलाय. उपळाई गटातील आप्पांच्या पदयात्रेला गावकऱ्यांनी भरभरून पाठिंबा दिलाय. गावातल्या लाडक्या बहिणींनी त्यांना शुभाशीर्वाद दिलेत. औक्षवण करून आपल्या हक्काचा भाऊ जिल्हा परिषदेत पाठवायचा निर्धार केलाय. करून त्याग गावासाठी, आयुष्य वेचूया उपळाई गटासाठी. सर्व ग्रामशक्ती एकवटली मधुकरप्पांच्या पाठी. प्रामाणिक सेवेलाच असते जनतेच्या मनात किंमत मोठी. म्हणूनच आपले बहुमोल मत फक्त आणि फक्त घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून उपळाई गटाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आलं घड्याळ, येणार घड्याळ, निवडून द्यायचंय आपल्याला घड्याळ.